राजा मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटी यांनी महाराष्ट्रातल्या 6 लाख ठेवीदारांची बेईमानी केलेली आहे, विश्वासघात केलेला आहे। आणि ताई आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधिमंडळात ज्ञानराजा या सोसायटीच्या विरोधामध्ये त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये 6 लाख लोकांना फसवलेला आहे। हा महाराष्ट्रातला पहिला प्रश्न कोणी मांडला असेल तर तो मी म्हणजे बबनराव लोणीकरनं मांडला होता। सुरेशजी धस, प्रकाशराव सोळंके, नारायण कुचे यांनी माझ्या प्रश्नासोबत पाठिंबा दिला आणि त्यांनी सुद्धा आवाज उठवला माझ्यासोबत। पहिल्या अधिवेशनात प्रश्न मांडला, नागपूरच्या अधिवेशनात प्रश्न मांडला, पुन्हा मुंबईच्या अधिवेशनात प्रश्न मांडला आणि थेट मुख्यमंत्री महोदयांना मी सांगितलं की सभागृहात आश्वासन दिलं जातं, पण या सोसायटीच्या भ्रष्टाचारी लोकांना किंवा यांच्यावर कोणती कारवाई होत नाही। मला राज्यमंत्र्यांचं उत्तर नकोय, मुख्यमंत्री महोदयांनीच उत्तर द्यावं अशा प्रकारचं मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर दिलं आणि उत्तरात सांगितलं की 6 लाख लोकांची फसवणूक करणारे मराठवाडा आणि राज्यातल्या लोकांना लुटणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही अशा प्रकारची भूमिका मांडल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासन दिलं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। आणि ती कारवाई झाली, त्यांना अटक झाली, त्यांना CIDची चौकशी लावली। मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्यावर कारवाई केली। पुन्हा पुढच्या अधिवेशनात मी सांगितलं की तुम्ही कारवाई केली, यांना जेलमध्ये टाकलं, यांना कदाचित फाशीची शिक्षा होईल, यांना कदाचित जन्मठेपेची शिक्षा होईल, पण 6 लाख लोकांच्या ठेवीचं काय? तर या सगळ्या ठेवी ज्या आहेत याची जी काही फसवणूक झालेली आहे, मी विधानसभेत मांडल्यानंतर त्याची चौकशी झाली, ईडीकडे तक्रार झाली आणि ईडीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पुढाकार घेतला, केंद्रीय गृहमंत्र्यांना बोलून ईडीच्या चौकशी लावली आणि ईडीनं त्यांची मालमत्ता जप्त केलेली आहे। अधिवेशनात प्रश्न लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटून मी पुन्हा पत्र दिलं की ईडीनं संपत्ती जप्त केली, तुम्ही CID चौकशी लावली, आरोपी अटक झाले, पुढं लोकांच्या ठेवी परत करण्याचं काय? तर त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्रावर मीटिंग लावली, मीटिंगमध्ये चर्चा झाली आणि केंद्रीय गृहमंत्र्याकडे मुख्यमंत्री पाठपुरावा करतायत